तर आजच्या आपण ह्या प्रॉपर्टी एक्सप्लोरेशनच्या भागामध्ये आज आपण आलेलो आहे मांजरे या लोकेशनमध्ये, ज्याला आपण हडपसर अनेक्सी म्हणू शकतो. माझ्या मागे आधी एक लोकेशन एकदा बघून घ्या की किती पीसफुली लोकेशन आहे, कारण इथे 100 out of 90% आर बंगलो प्लॉट्स आहेत, जिथे लोकांनी स्वतःचे बंगले बांधून राहत आहेत. त्यामुळे एक पीसफुल लोकेशनमध्ये हा असा एक प्रोजेक्ट जो आज आपण बघतोय, जिथे तुम्हाला मिळतात एक लो डेन्सिटीवाला हा प्रोजेक्ट आहे. तर तुम्हाला गजबजलेल्या टाउनशिपमध्ये, कारण ह्या लोकेशनमध्ये 2 टाउनशिप आहेत, तुम्हाला टाउनशिप जर हवी नसेल, एक लो डेन्सिटी 150-125 फ्लॅट तुम्हाला जर हवे असतील तर ह्या सोसायटीमध्ये आपण नक्की आज बघू शकतो. त्याच्या आधी आपण बघूया लोकेशनचा ॲडव्हान्टेज काय असेल. इथनं आपण स्ट्रेट बघतोय, हा स्ट्रेट रोड जातोय साधारणतः एक 200 मीटरवरती सोलापूर हायवेला कनेक्ट करतोय, जिथून तुम्ही इथे इझिली ॲक्सेस करू शकता. जे काय मेजर चेकपॉईंट्स आहेत तुम्हाला इथनं इझी, मगरपट्टा सिटी एक 5 किलोमीटरच्या ड्राईव्हवरती आहे, इन्फोसिटी तुम्हाला 3 किलोमीटरच्या ड्राईव्हवरती आहे, खरेडीला तुम्ही मागणेही जाऊ शकता मांजरीच्या बायपास रोडवरनं, तर तुम्ही मगरपट्ट्यावरून जाऊ शकता. दोन्ही डिस्टन्सवरून तुम्हाला अराउंड 10 to 15 मिनिटमध्ये तुम्ही खराडी ही इझिली ॲक्सेस करू शकता. आणि सिटी सेंटर पॉईंटमध्ये तुम्ही इथून 15 ते 20 मिनिटांमध्ये इझिली स्वारगेट ह्या लोकेशन्सपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर असा एक पीसफुल लोकेशनमध्ये विदिन एक स्टेट कनेक्टिव्हिटी तुम्हाला हा हायवे कनेक्टिव्हिटी वाईज प्रोजेक्ट मिळतोय. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आहेत फक्त 150 फ्लॅट्स. तर लो डेन्सिटी प्लस कनेक्टिव्हिटी हा असं जर कॉम्बिनेशन तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करू शकता. चला आपण पुढे बघूया डेव्हलपर लिजिसीबद्दल. आत्ताचा काय कन्स्ट्रक्शन स्टेटस आहे आणि 2.5 BHK का ॲक्च्युअल सॅम्पल फ्लॅट जो आपल्याला मिळणार आहे. चला तर बघूया. प्रोजेक्टच्या अगर नेबरहुडबद्दल बोलायचं गेलं तर बघू शकता आजूबाजूला ऑलमोस्ट सगळा एरिया डेव्हलप्ड आहे आणि एकदम पीसफुल असं लोकेशन आहे. इथे असं कुठलं मोठं IT पार्कचं गजबजलेलं नाही, या मोठं काही कन्स्ट्रक्शन चालू आहे, फक्त हाच एक तुमचा प्रोजेक्ट चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण ह्या इझिली ॲक्सेसिबल गोष्टी जर बघितल्या, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इथे म्हणणार स्कूल्स काय, तर ह्या सेम रोडवरती तुम्हाला स्ट्रेट गेल्यानंतर पोद्दार स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल असे 2 स्कूल तुम्हाला इथे मिळतील. त्या व्यतिरिक्त मेन रोड ते आपल्याला कंप्लीट मार्केट आहे, जिथे तुम्हाला डेली नीड्स इझिली कव्हरअप होतील. हार्डली 200 मीटरचा डिस्टन्स आहे तुम्हाला इझिली, म्हणजे जवळही आहे आणि एकदम खाली नाहीये, त्यामुळे तुम्हाला तसा कधी त्रासही होणार नाही, बट ॲक्सेसिबिलिटी तुम्हाला याची होणार. असा स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स याच्या आजूबाजूला आहेत. मेजर चेकपॉईंट जितने IT पार्क्स आता आपण डिस्कस केले, मगरपट्टा सिटी, इन्फोसिटी, खराडीचे IT पार्क्स, सिटी सेंटरमध्ये तुम्हाला जायचं, तुम्ही इथून इझिली ॲक्सेस करू शकता. बाय द ड्राईव्ह ऑफ 5 to 20 मिनिट्सच्या ड्राईव्हमध्ये तुम्ही इझिली ट्रॅफिकवरती तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. याच ह्याच्यामध्ये आपण जर कन्स्ट्रक्शन स्टेटस बघितलं तर प्रोजेक्ट हा ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. आउट ऑफ 150 अप्रॉक्सिमेट 115 ते 120 फ्लॅट ऑलरेडी सोल्ड आउट आहे. त्याचं रिझन आहे कन्स्ट्रक्शन स्टेटस. आता जर आपण बघतोय तर साधारणतः पार्किंगच्या लेवलला काम आलेलं आहे आणि इथे तुम्हाला ताबा जो मिळणार आहे तो डिसेंबर 27ला मिळणार आहे. साधारणतः पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला इथे याचा ताबा मिळणार. आता या प्रोजेक्टमध्ये आपण जर खास गोष्ट बघायला गेली तर कन्स्ट्रक्शन क्वालिटी हीच या डेव्हलपरची एक मेजर USP आहे, जो कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि एक्सलंट इक्विपमेंट्स तुमच्या फ्लॅटमध्ये वापरला जातो. तर हा डेव्हलपर आहे कामधेनू डेव्हलपर्स आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा त्यांचा सेलफोन प्रोजेक्ट आहे आणि काइंड ऑफ ह्या लोकेशनमधला एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे, जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सलंट मिळतील. कारण जर ब्रँड व्हॅल्यूनुसार बघितलं तर दिस इज वन ऑफ द प्रीमियम प्रोजेक्ट आहे त्यांचा. तर पुढे चालूया सेल्स ऑफिसमध्ये, जिथे आपल्याला बघायला भेटेल. त्याच्या आधी डेव्हलपरबद्दल थोडंसं अजून सांगायचं गेलं तर हा काही नवीन डेव्हलपर नाही आहे, PCMC लोकेशनमध्ये नामांकित आहे. मी साधारणतः 13+ प्रोजेक्ट PCMCमध्ये डिलिव्हर केलेले आहेत. NIBM सारख्या लोकेशनमध्ये ऑलमोस्ट 2 रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लस 1 कमर्शियल प्रोजेक्ट असा डिलिव्हर केलेला आहे आणि हा त्यांचा 4था प्रोजेक्ट आहे या पर्टिक्युलर ईस्ट लोकेशनमध्ये. अजूनही त्यांचे भरपूर सारे अपकमिंग लॉन्चेस आहेत ह्याच फेसिलिटीमध्ये. पुढच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये आम्ही नक्कीच तुम्हाला तेही कव्हर करू. हा असा एक डेव्हलपरचा पोर्टफोलिओ आहे, हा असा एक प्रोजेक्ट तुम्हाला कन्स्ट्रक्शन स्टेटस आहे. एक प्रोजेक्टबद्दल एक बेसिक ओव्हरव्ह्यू घ्यायचा गेला तर लँड पार्सल आहे 1.5 एकरचं. त्याच्यामध्ये तुम्हाला असतील 2 टावर, 15 स्टोरीचे, 2, 2.5 आणि 3 BHK असं कॉन्फिगरेशन असेल. ते तुम्हाला स्पेशियसचे कार्पेट मिळतील. 2 BHK 750+, 2.5 BHK 850+, आणि 3 BHK हा अराउंड 970+चा हा कार्पेट मिळेल आणि प्राइसिंग स्टार्ट होते 80 lakhsपासून. अजून एक थोडा बेसिक डिटेलमध्ये ओव्हरव्ह्यू घेऊया. पर फ्लोर तुम्हाला इथे 5 फ्लॅट मिळतील, त्यामध्ये 2, 2.5 आणि 3 BHK असतील विथ 2 स्टेअरकेसेस आणि 2 एलिव्हेटर्स. आता एवढं सगळं बघितलं आपण, ॲम्युनिटीज कुठे असतील तर साधारणतः ह्या प्रोजेक्टमध्ये एक अगेन हा एक बेंचमार्क आहे की ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सर्व अम्युनिटीज ऑन रूफटॉप मिळतील. म्हणजे तुम्हाला 16व्या मजल्यावरती साधारणतः 11,000 स्क्वेअर फीटवरती स्प्रेड तुम्हाला इथे अम्युनिटीज मिळतील. तुम्हाला सगळं असेल, जिम, स्विमिंग पूल्स, किड्स प्ले एरिया, जे काही वॉकिंग झोन आहे, ट्रॅकिंग झोन आहे, तुम्हाला हे सगळं रूफटॉपवरती असेल. आणि हा रूफटॉप प्रोजेक्ट डिझाईन केलेला हा या लोकेशनचा सगळ्यात पहिला प्रोजेक्ट होता, जे की आजूबाजूच्या लोकेशनमध्ये कुठं रूफटॉप अम्युनिटीज नाही. आणि इथे एवढा हायराईजही नाही आहे. तुम्हाला इथून जे व्ह्यूज मिळतील ते एकदम सुपर पूर्ण मांजरी आणि हडपसर अनेकशा पूर्ण स्कायलाईनचे तुम्हाला व्ह्यूज मिळतील. हा असा एक डेव्हलपर ओव्हरव्ह्यू झाला, असा एक हा शॉर्ट प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू आहे.
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही डेफिनेटली आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. प्लस आता आपण जो बघणार आहे सेल्स ऑफिसमध्ये जाऊन शो फ्लॅट बघतोय आपण 2.5 BHK जिथे आपल्याला काय मिळणार आहे. चला तर बघूया 2.5 BHKचा हा एक सुपर्ब सॅम्पल फ्लॅट. त्याच्यामध्ये ज्याचं कार्पेट आहे 852. प्राइसिंगबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. त्याच्या आधी शो फ्लॅट बघूया. एंट्री केल्यानंतर प्रत्येक फ्लॅटमध्ये तुम्हाला एंट्री फ्लोअर मिळतोय आणि इथे तुम्हाला व्ह्यू जर असेल प्रत्येक फ्लॅट वास्तू कंप्लायंट आहे. ईस्ट वेस्ट एंट्रीज आहे. बाल्कनीमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन मिळतील. तुम्हाला नॉर्थ साईडला पाहिजे, ईस्ट साईडला पाहिजे, वेस्टला पाहिजे या साऊथला पाहिजे. चारही डायरेक्शनमध्ये तुम्हाला बाल्कनीचे ऑप्शन मिळतील. आतमध्ये येऊया. तुम्हाला असा हा एंट्रन्स फ्लॉर्स इथे आपण इझिली असा एक शू रॅक आणि डेकोरेशन प्लॅन करू शकतो. विथ दिस डोर क्वालिटी तुम्हाला यालचा स्मार्ट डिजिटल डोर लॉक मिळतोय. आत आल्यानंतर हा असा तुमचा रेक्टँगल शेपमध्ये लिव्हिंग अँड डायनिंग आहे. जसं जेव्हा आपण आत आलो सिलिंग हाईट जे आपण बघतोय 9.8 ही आपली सिलिंग हाईट आहे. प्लस तुम्हाला जसं आधी सांगितलं डेव्हलपरची USP आहे एक्सलंट सॅम्पलमध्ये जे गोष्टी वापरतात. स्टार्टिंग विथ तुम्हाला जे खाली टाईल्स दिसत आहेत दीज आर 2.5 by 5 फीटच्या तुमच्या टायलिंग आहेत विच मेक्स इट ऑफ लॅविशनेस. म्हणजे तुम्हाला एवढ्या स्पेसमध्ये पण अजून व्हॉल्यूम फील होतं आणि लॅविशनेस फील होतो. प्लस ह्याचा जो ग्लेज आहे ह्याचं जे फिनिशिंग आहे ते तुम्हाला एकदम लक्झरी फीलमध्ये देतं. इकडे आल्यानंतर आता हा आहे 2.5 BHK. त्याचा अर्थ आहे की 0.5 तुम्हाला इथे मिळणार. बघून घ्या 0.5 मध्ये तुम्ही इझिली एक स्टडी रूम या ऑफिस स्पेस या छोटं कोवर्किंग स्पेस प्लॅन करू शकता. ज्याला समोर अशी विंडो असणार आहे जी की खालून फिक्स बट वरून मुव्हेबल. प्लस प्रत्येक विंडोमध्ये तुम्हाला मॉस्किटो मेश मिळणार आहे. आता हा असा एक 0.5चा रूम आहे. जर तुम्ही 2 BHK बघताय तर फक्त हा रूम नसणार आहे त्याच्यामध्ये. बाकी त्याच्या व्यतिरिक्त ऑलमोस्ट पुढचा लेआउट सगळा सेम असणार आहे. हा असा लिव्हिंग डायनिंगचा एरिया आहे. इथे तुम्ही डायनिंग प्लेस केलं म्हणजे तुमचा 4 सीटर इकडे लिव्हिंग तिकडे 4 सीटर डायनिंग एरिया. त्यालाच तुम्ही जर पुढे अटॅच केलं तर इकडे येतो आपला हा सुपर स्पेशियस किचन येतो. आता इथे तुम्हाला हे दिसतंय एवढं सगळं मिळणार नाहीये. आपल्याला हा मिळतंय पॉट स्टाईल्स विथ दिस. इथंपर्यंत त्याला डॅडू केलेलं आहे म्हणजे इथंपर्यंत त्याला कव्हरअप केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे हा बघता हा एकदम प्रीमियम फील देतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं इक्विव्हॅलंट किचन सेटअप करू शकता. आणि इथे आहे ड्राय बाल्कनी सेपरेट जे की मार्केट ट्रेंडपेक्षा थोडंसं वेगळं आहे. प्लस 2 बेसिन कन्सेप्ट. एक बेसिन आतमध्ये त्याच्यामध्ये तुमचं व्हेजिटेबल प्लस युटेन्सिल्स आणि इथे तुम्ही वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर असं प्रोडक्ट तुम्ही प्लेस करू शकता. आणि त्याला विंडो ही अशी ओपनिंग असेल. तर हा असा किचनचा पार्ट आहे कम्प्लिटली. आत्ता पण आपण कव्हर केला 1.5 रूम लिव्हिंग एरिया किचन. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक प्रोडक्टमध्ये एक्सलंट आहे जे की ते विंडोज ज्याच्यात तुम्ही बघता प्लॅटफॉर्म कसा त्याचा दिलेला आहे. इझी टू क्लीन आहे प्लस मुव्हिंग आहे. आता तुम्हाला जेवढा आवाज येतोय आपण बंद केल्यानंतर आवाज बघूया. आणि ही अशी तुमची बाल्कनी आहे विथ 3 साईड कवर्ड ओपन टू व्ह्यू विच एव्हर यू चुझिंग. समोर जे आपण बघतोय हे कन्स्ट्रक्शन स्टेटस आहे सध्याचं. प्लस तुम्हाला बाल्कनीमध्ये इलेक्ट्रिकल पॉईंट मिळतोय. जेव्हा आपल्याला दिवाळीमध्ये काही सण साजरा करायचा असतो आपल्याला आकाशकंदील वगैरे लावता येतो. आता जेवढा आवाज येतोय विंडोज लावला आपण तो आवाज ऑलमोस्ट कट झाला. प्लस इथे तुम्हाला मॉस्किटो मेश मिळते आणि ही तुम्हाला फुल साईज त्याची ओपनिंग आहे. याच्या व्यतिरिक्त सांगायचं राहिलं इथे तुम्हाला घरामध्ये एक स्मार्ट डोर पण मिळतोय जो की बाहेर तुम्हाला पॅनल लिंक असेल. स्मार्ट डोर आहे प्लस स्मार्ट मीटर डोर पण आहे म्हणजे त्यामुळं घर पण सिक्युअर्ड असणार. इकडे आहे तुमच्या 2 बेडरूम. ही आहे पहिली कॉमन बेडरूम आणि प्रत्येक बेडरूममध्ये तुम्हाला इथे मिळतो एक वॉर्डरोबचा निश जो की डेडिकेटेड असेल. त्याच्यामध्ये बघतोय एक साईडला विंडो आहे हाफ वॉल फुल साईज विंडो आणि एक साईडला तुम्हाला मिळते वॉक इन वॉर्डरोबची स्पेस. म्हणजे तुमचा डेडिकेटेड स्पेस हा कम्प्लीट राहतो. वॉक इन वॉर्डरोब स्पेस केला बेड स्पेस केला आणि हा बाकीचा आपल्याला पूर्ण एरिया मुव्हिंगसाठी वापरण्यासाठी मिळतो. पुढे आल्यानंतर परत तिसरी जी गोष्ट आहे जे की अगेन USP वॉशरूम्समध्ये जे फिटिंग्स वापरले जे टायलिंग्स वापरलेले एकदम लक्झरी फील देतो तुम्हाला. इथे कोलरच्या तुम्हाला फिटिंग्स मिळते सॅनिटरी. प्लस हा पूर्ण एक वेगळा वॉशरूम प्लस अटॅच बेसिन बाहेर बेसिन वेगळा प्लस कॉमन वॉशरूममध्ये पण वेगळा. युजली तसं नसतं. आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम विथ अटॅच टॉयलेट ज्याच्यामध्ये परत इथे तुम्हाला मिळतोय एक वॉक इन वॉर्डरोबचा कम्प्लीट निश ज्याच्यामध्ये आपण एक प्रॉपर वॉर्डरोब प्लेस करू शकतो पूर्ण एरियामध्ये. प्लस आता हा आहे कॉर्नर फ्लॅट त्यामुळे तुम्हाला इथे मिळतोय L शेपमध्ये विंडो विथ अगेन मॉस्किटो मेश. आणि हा विंडोमुळे तुम्हाला बघू शकता आत्ता आपण ग्राउंड फ्लोअरवरती आहे आणि वाजलेत साधारणतः 2. तुम्ही व्हेंटिलेशन बघू शकता. ऊन आत्ता ग्राउंड फ्लोअरवरती एवढं आलेलं आहे. प्लस
हा असेल तुमचा अटॅच वॉशरूम, त्याच्यामध्ये तुम्ही अगेन बघू शकता फिट फिनिशेस कसे असतील. इथे आपल्याला फॉल सिलिंग मिळणार नाहीये, पण त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या टायलिंग फिटिंग फिक्चर आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळणार आहेत. तर हा असा एक 852 स्क्वेअर फीटचा हा 2.5 BHK आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की जिथे आपल्याला मिळणार आहे साधारणतः 2.5 आणि 3 BHKचे ऑप्शन. जिथे आपण बघतोय 2 BHK जो आपला इथे प्राइसिंग स्टार्ट होते 80,50,000. 2.5 BHK आत्ता आपण हा जो बघतोय तो स्टार्ट होतो 90,50,000 आणि 3 BHK काही लिमिटेड 3-4 इन्व्हेंटरी अवेलेबल आहेत, ते आपल्याला मिळतील 1,01,00,000 तर हा असा प्राइसिंगचा ओव्हरव्ह्यू आहे. जेव्हा तुम्ही साईटवरती येता डेफिनेटली आमच्या साईडने तुम्हाला काही डिस्काउंट्स असतील, काही बेनिफिट्स असतील, त्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आम्हाला आजच कॉन्टॅक्ट करायचे. तर आता जाणून घेऊया प्रोजेक्टच्या USPच्या रिगार्डिंग. आतापर्यंत आपण जेवढ्या गोष्टी बघितल्या, लोकेशन ओव्हरव्ह्यू घेतली, नेबरहूड बघितला, कन्स्ट्रक्शन स्टेटस बघितला आणि शो फ्लॅट बघितला. हे सगळ्यांमधून आपल्याला एक गोष्टी जाणून येतात की इथे तुम्हाला एकतर नो माडा नो लिटिगेशन अशी हा प्रोजेक्ट आहे. सेकंड थिंग, तुम्हाला इथे 150 युनिट्स मिळतील, म्हणजे 150 लोकांची ही सोसायटी आहे. त्यामुळे तुम्हाला गजबजलेल्या जागी राहायचं नसेल तुम्ही डेफिनेटली इथे कन्सिडर करू शकता. थर्ड थिंग आपण जे बघतोय ती आहे डेव्हलपरच्या एक्सलंट प्रोडक्ट क्वालिटी. जे तुम्हाला टाईल्स वापरलेला आहे, डोअर क्वालिटी जी आहे, किचनमध्ये टाईल्स वापरलेला आहे, डबल बेसिन कन्सेप्ट, प्लस वॉशरूममध्ये जे फिटिंग फिक्चर आहेत, प्लस प्रत्येक रूममध्ये तुम्हाला वॉक इन वॉर्डरोबची एक डेडिकेटेड नी स्पेस आहे, प्लस विंडोची वेगळी स्पेस आहे. म्हणजे तुम्हाला इथे युटिलायझेशन 110% आहे. इथे तुम्हाला कुठलाही डेड स्पेस तुम्हाला मिळणार नाही. आता आपण जर बघितलं प्रोज अँड कॉन्स, USP जसं आपण बघितलं ती प्रोजमध्ये, तर कॉन्समध्ये बघितलं तुम्हाला इथे एकच गोष्ट येते की तुम्हाला लोकेशन थोडीशी ऑफबीट वाटू शकते जर तुम्ही त्या लोकेशनला जास्त फॅमिलियर नसाल. बट तुम्ही जर सोलापूरमध्ये राहता या तुम्ही मराठवाडा लातूर या भागामध्ये राहता तर तुम्हाला हे इझी टू कनेक्टिव्हिटी आहे. मेन रोडवरती आपण कनेक्टिव्हिटी करू शकतो, इझी टू ॲक्सेसिबल, सगळ्या गाडी तळापर्यंत आपण विदिन 5 to 10 मिनिट्समध्ये पोहोचू शकतो. तर हा असा एक कम्प्लीट पॅकेज येतो. जर तुम्ही सोलापूर हायवेवरनं इझी तुमचं डेली कमोडेशन असेल, तुम्हाला त्या लोकेशनमध्ये कुठले प्रोजेक्ट आवडत नसतील तर हा एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी चांगला ऑप्शन होऊ शकतो. तर हा झाला एक डेव्हलपरचा USP. ह्याच्या व्यतिरिक्त आपली काय USP आहे, तर तुम्ही हा यूट्यूब व्हिडिओ बघितला तसे आपल्याकडे ऑलमोस्ट आपण 50+ अजून यूट्यूब व्हिडिओ बनवलेले आहेत, वेगवेगळ्या डेव्हलपर्सचे, वेगवेगळ्या लोकेशनमध्ये आणि वेगवेगळ्या प्राईस पॉईंटमध्ये. तुम्ही तुमचं बजेट घेऊन आमच्याकडे येऊ शकता. वी विल कन्सल्ट यू अकॉर्डिंगली ॲज पर युअर रिक्वायरमेंट. तुमचं जे काही तुमचं आवड आहे, जे काही तुमचं कार्पेट हवं आहे, तुम्हाला ज्या काही रेंजमध्ये पाहिजे त्या अराउंड आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट सजेस्ट करतो. घर बसल्या तुम्ही प्रोजेक्ट बघून शॉर्टलिस्ट करू शकता आणि फक्त तेच प्रोजेक्ट आपण व्हिजिट करणार ज्यामध्ये तुमचा ऑलमोस्ट 80-90% रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होते अँड देन ओनली विल मूव्ह फॉरवर्ड. त्यानंतर जेव्हा आपण साईटवरती जाऊ वी विल बी अश्युरिंग यू अ बॉटम रेट गॅरंटी. त्याचा अर्थ काय होतं की त्या प्रोजेक्टमध्ये त्या युनिटचा सगळ्यात लोएस्ट प्राईस काय असेल तो आम्ही तुम्हाला सांगतो आणि त्या बेसिसवरती आम्ही तुम्हाला निगोशिएशन प्रोव्हाइड करतो. दॅट ॲब्सोल्युटली ॲट 0 ब्रोकरेज चार्जेस. फक्त आम्हाला तुमच्याकडे एक गोष्ट हवं आहे, हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांनाही या लोकेशन्समध्ये प्रॉपर्टी हवा आहे. तुम्ही त्यांना रिकमेंड करू शकता, आमचं चॅनल त्यांना पाठवू शकता. डोंट फॉरगेट टू शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्क्वेअर फीट एक्सपर्ट चॅनल. आणि आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा फॉर द डेली अपडेट्स ऑफ रिअल एस्टेट डेव्हलपमेंट आणि नवीन व्हिडिओच्या अपलोड रिगार्डिंग सुद्धा. धन्यवाद.